नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपल्याला एक्सरसाइज 1.5चा तिसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे। पहिला आणि दुसरा प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडविलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। म्हणजे या सर्किटला आपल्याला अल्टरनेटिव्ह दुसरं एखादं सर्किट काढता येईल का, यापेक्षा सिंपल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर आपण काय करणार, येथे S1 आहे, S2 आहे। तर आपण दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे आपण लेट P घेणार आपण स्विच S1 साठी, स्विच S1 इज क्लोज, आणि Q स्टेटमेंट घेणार आपण स्विच S2 करिता, स्विच S2 इज क्लोज्ड। आता आपण या सर्किटचा प्रथम सिम्बॉलिक फॉर्म तयार करू, आणि सिम्बॉलिक फॉर्म तयार केल्यानंतर त्या सिम्बॉलिक फॉर्मला आपण जे लॉ पाहिलेले आहेत त्या लॉचा वापर करून आपण एक सिंपल फॉर्म तयार करू। त्या सिम्बॉलिक फॉर्मचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे आपल्याला सिंपल सर्किट काढता येईल, आणि ते अल्टरनेटिव्ह असेल आणि इक्विव्हॅलंट असेल, बरोबर आहे। आता या सर्किटचा आपण सिम्बॉलिक फॉर्म काढू। सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, S1 साठी आपण P घेतलेलं आहे, म्हणजे हे P आहे स्विच S1 डॅश, S1 साठी P आहे, डॅश असल्यामुळे येथे फक्त निगेशन P होईल, आणि S2 साठी आपण Q घेतलेला आहे। आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे। S1 म्हणजे हे P स्विच आणि हे दोन स्विच एका लाईनमध्ये सिरीजमध्ये आहेत, म्हणजे P आणि या दोन स्विचमध्ये अँड येणार आहे, परंतु हे दोन एकाखाली एक आहेत म्हणजे पॅरलल आहेत, म्हणजे ह्या दोघांमध्ये ऑर येईल, बरोबर आहे। म्हणजे P सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल, P एका सिरीजमध्ये असल्यामुळे अँड येणार आहे, P अँड, परंतु हे दोन एकाखाली एक आहेत म्हणजे पॅरलल आहेत, त्यासाठी आपल्याला काय येईल, निगेशन P, म्हणजे हे स्विच आणि हे स्विच पॅरलल असल्यामुळे त्यांच्यामध्ये ऑर येईल, ऑर Q। हा आपला या दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला। आता आपण काय करू, या सिम्बॉलिक फॉर्मला आपण लॉचा वापर करून सिंपल फॉर्म तयार करू। येथे आपल्याला काय करता येईल, येथे आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करता येईल। डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे, मल्टिप्लिकेशन प्रमाणे आहे। समजा A इंटू आणि B प्लस C असेल ब्रॅकेटमध्ये, तर आपण काय करतो, A इंटू B करतो आणि हे प्लस साईन आणि A इंटू C, बरोबर आहे। याप्रमाणे समजा हे साईन म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आहे, हे A आहे, हे साईन प्लस आहे, म्हणजे काय होईल, हे स्टेटमेंट आणि हा सिम्बॉलने याला मल्टिप्लिकेशन, म्हणजे ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन नाही आहे, त्याप्रमाणे यूज करायचं आपल्याला। P अँड निगेशन P होईल, बरोबर आहे। नंतर प्लस म्हणजे या टाईपचं सिम्बॉल येईल, ऑर सिम्बॉल येणार आहे, नंतर पुन्हा आपण यानेच याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे काय होईल, P अँड Q। हा काय झालेला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। लॉ माहीत असतील तरच हे सोडवता येईल, त्यासाठी आपला व्हिडिओ आहे। आता P अँड निगेशन P म्हणजे एक स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे आणि अँड आहे, असं जर असेल तर आपण व्हॅल्यू काय घेतो, समजा P ट्रू असेल तर निगेशन P काय होईल, फाल्स होईल, बरोबर आहे। आपण अँडसाठी रूल कोणता आहे, जर दोन्ही TT असेल तर T येते, येथे एक T आहे एक फाल्स आहे, म्हणजे हे काय होईल, फाल्स होईल, बरोबर आहे। हा कोणता आहे, कम्प्लिमेंट लॉ आहे, ऑर P अँड Q, येथे लिहिणार आपण कम्प्लिमेंट लॉ। याची व्हॅल्यू काय येईल, याची व्हॅल्यू फक्त P अँड Qची येईल। कशामुळे, हा आयडेंटिटी लॉ होईल, आयडेंटिटी लॉ। म्हणजे हा सिम्बॉलिक फॉर्म आपण कन्वर्ट केला या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, म्हणजे हे जे सर्किट आपण काढलेलं आहे, या सिम्बॉलिक फॉर्मचं सर्किट काढलं तर दोन्ही काय असतील, इक्विव्हॅलंट असतील, बरोबर आहे। म्हणजे आपण आता अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट काढू। सिंपल सर्किट इज कसं होईल, P अँड Q, अँड आहे म्हणजे दोन स्विच आहे, ते P आणि Q म्हणजे दोन स्विच आहेत, अँड आहे त्यामुळे एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे आपण दोन स्विच काढणार। हे एक स्विच काढलेला आहे आणि हे एक काढलेला आहे, एक बॅटरी ॲड करणार आपण आणि एक लॅम्प ॲड करू। हा लॅम्प
प्लस मायनस, प्लसकडून सप्लाय जाणार आहे आणि लॅम्पकडे येणार आहे, बरोबर आहे. तर आता पी अँड क्यू, पीसाठी आपण काय घेतलं S1, म्हणजे हे स्विच कोणतं आहे S1, आणि क्यूसाठी काय S2. याप्रमाणे आपलं सिम्पल सर्किट होणार आहे. नेक्स्ट पहा, येथे 3 प्रकारचे स्विच आहेत, S1, S2, S3. म्हणजे आपण काय घेणार, 3 स्टेटमेंट घेणार. पीचं स्टेटमेंट, पी म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज्ड, S1 इज क्लोज, हे लिहिणं कंपल्सरी आहे. क्यू स्टेटमेंट घेणार आपण, स्विच S2 इज क्लोज, आणि आरचं एक स्टेटमेंट घेणार आपण, स्विच S3 इज क्लोज, आणि जेथे डॅश असेल तिथे फक्त आपण यांना निगेशन लावणार. या सर्किटचा आपण प्रथम सिम्बॉलिक फॉर्म तयार करू. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन सर्किट इज, सिम्बॉलिक फॉर्म कसा होईल पहा. S1 साठी आपण P घेतलेलं आहे, हे समजण्यासाठी लिहितो मी. S2 साठी आपण Q घेतलेला आहे, S3 साठी R घेतलेला आहे आपण. पहा S3 डॅश, S3 म्हणजे R आहे, डॅश असल्यामुळे निगेशन R होईल. पहा S2 म्हणजे Q, S2 डॅश असल्यामुळे निगेशन Q होईल, आणि S1 म्हणजे काय P. तर आता आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. पहा Pला हे कसे एका सिरीजमध्ये आहेत, म्हणजे P अँड येईल, परंतु हे दोन पॅरलल आहेत. म्हणजे काय होईल, P येथे अँड येईल सिरीजमध्ये असल्यामुळे, परंतु हे दोन कसे पॅरलल आहेत, म्हणजे Q और R, बरोबर आहे, Q और R. आता येथे ब्रॅकेट करू आपण. या 3 स्विचला हे पॅरलल आहेत, कारण यांच्या खाली आहेत, हे पॅरलल असल्यामुळे येथे आपण ऑर लिहिणार. परंतु हे तिन्ही स्विच एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे आपण कसं लिहिणार, प्रत्येकामध्ये अँड लिहिणार. पहा निगेशन R अँड निगेशन Q अँड P, याप्रमाणे सिम्बॉलिक फॉर्म होईल. आता याचा आपण सिम्पल फॉर्म तयार करू. पहा सिम्पल फॉर्म कसा होईल आता. पहा पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज लिहून घेऊ आपण, Q और R, हे ऑर. आता थोडी अरेंजमेंट करू आपण. पहा आपल्याला हे माहीत आहे P अँड Q असेल तर आपण असंही लिहू शकतो Q अँड P, बरोबर आहे. म्हणजे आदलाबदल केली काही फरक पडत नाही, कम्युटेटिव्ह लॉ आहे तो. म्हणजे येथे काय करू आपण, निगेशन Q प्रथम लिहू, कारण येथे Q और R आहे. येथे काय आहे, Q नंतर आहे, R आधी आहे. Q और R आहे, त्याप्रमाणे आपण येथे Q अँड R करू. कॉमन घेतला म्हणजे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय होईल. या दोघांमध्ये अँड कॉमन घेऊ. अँड कॉमन घेतला तर हे Q प्रथम लिहिणार आपण, आणि अँडचं काय होईल, ऑर होईल, आणि R. पहा डी मॉर्गन्स लॉ आणि कम्युटेटिव्ह लॉ दोन्ही आपण एकदाच येथे अप्लाय केलेत. आणि हे अँड, आणि हे काय P येथे लिहिणार आपण, डी मॉर्गन्स लॉ. पहा डी मॉर्गन्स लॉ कसा आहे, समजा निगेशन P अँड Q असेल तर आपण काय करतो, दोघांनाही निगेशन ॲड करतो, आणि अँडचं ऑर करतो, दोघांनाही निगेशन. त्याप्रमाणे येथे काय केलेलं आहे आपण याचं रूपांतर याच्यामध्ये केलेलं आहे. आपला फॉर्म्युला कसा आहे, हे असेल तर आपण हे करतो, परंतु येथे काय केलं आहे, आपण याचं रूपांतर याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं दिलेलं आहे, आपण काय केलं आहे, पहा निगेशन कॉमन घेतलं आहे, निगेशन कॉमन QR, म्हणजे आपण आदलाबदल करून लिहिले, काही फरक पडत नाही, आणि अँडचं ऑर केलेलं आहे. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. पहा P अँड Q और R, कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे आपण हे स्टेटमेंट आधी लिहू आणि हे नंतर लिहू. म्हणजे P आधी लिहावं लागेल, हा सिम्बॉल येथे घ्यावा लागेल, आणि हे स्टेटमेंट आपण नंतर लिहिणार, Q और R. येथे आपण काहीच बदल केला नाही, फक्त जागा बदलल्यात, बरोबर आहे. Pचं स्टेटमेंट आधी लिहिलं आणि हे स्टेटमेंट नंतर लिहिलेलं आहे. पहा हा कोणता होईल, कम्युटेटिव्ह लॉ, कारण जागा बदलल्यात आपण त्यांच्या. पहा आता आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू, कारण पहा येथे काय P अँड, आणि येथे पण काय P अँड आहे. जर आपण हे कॉमन घेतलं म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होतो,
आपण ज्याप्रमाणे कॉमन घेतो त्याप्रमाणे इथे जर आपण पी आणि अँड हे कॉमन घेतलं तर इथे लॉ कोणता अप्लाय होईल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे पहा पी अँड कॉमन घेतला, इथे काय राहील, फक्त हे राहील क्यू ऑर आर. बरोबर आहे, हे साईन ॲज इट इज. आणि इथे काय राहणार आहे, निगेशन क्यू ऑर आर. आता पहा क्यू ऑर आर म्हणजे एक स्टेटमेंट आहे आणि हे काय त्याचं अपोजिट स्टेटमेंट आहे. म्हणजे याला निगेशन नाही आहे परंतु या स्टेटमेंटला निगेशन आहे. जर हे पी असेल तर हे निगेशन पी व्हायला, बरोबर आहे, परंतु ऑर आहे म्हणजे याऐवजी आपण काय लिहिणार, ऑर आहे. ऑर असेल तर आपण टी लिहितो, बरोबर आहे. म्हणजे तो लॉ कोणता होणार आहे, कम्प्लिमेंट लॉ. पी हे अँड याऐवजी काय यासाठी काय येणार आहे, फक्त टी येईल, कम्प्लिमेंट लॉ. पहा लॉ जर लक्षात असतील तरच जमणार आहे हे. इक्वल टू, आता पहा पी अँड टी आहे तर याची व्हॅल्यू काय येते, फक्त पी येते. अँडमध्ये काय येते, फक्त पी येते. हा कोणता होईल, आयडेंटिटी लॉ. पहा सिम्बॉलिक फॉर्म आपला याप्रमाणे होता. आपण सॉल्व करत करत फक्त पी आलेला आहे आन्सर. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कन्वर्ट झालेला आहे फक्त पीमध्ये. म्हणजे काय, एकच स्विच काढायचं आपल्याला सर्किटमध्ये, पी आहे म्हणजे. मग ते सर्किट कसं येणार आहे, पहा सर्किट याप्रमाणे होईल. येथे लिहिणार आपण अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट इज. सर्किट कसं असेल, एकच स्विच असेल. पहा याप्रमाणे एक स्विच काढणार आपण, एक बॅटरी काढणार आणि एक लॅम्प ॲड करणार. पहा प्लस मायनस प्लसकडून सप्लाय जाईल, लॅम्पकडे येणार आहे. एक स्विच पी म्हणजे काय, S1. या स्विचला आपण S1ने इंडिकेट करणार. या सर्किटचं अल्टरनेटिव्ह सिम्पल सर्किट हे आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.